इथून मात्र संघाला तारलंय आणि जी नौका आपण बघू शकता डुबतीच्या मार्गाला जात होती तिला मात्र किनाऱ्यावर आणलंय आणि योग्य त्या पद्धतीने स्ट्राईक केलं गेलं महत्वाच्या क्षणी आणि विजयाचा खरा शिल्पकार सो जितेश आपण या मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू एका बॅटमॅनने उडवले आणि सरळ लँड झाला क्रिकेटच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर स्मॅश करून घेतो आपण 6 जवळ जवळ 14 संघ यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील.
पहिल्या 3 दिवस गटाकरिता राखीव आहे, 2 नंबरच्या 3 दिवस गटाकरिता राखीव आहे आणि आपल्या विभागातील खेळाडू सुद्धा त्या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. महिलांनी टप्पा काय घेतला तरी 200 रुपये. नक्कीच जो महिलांकरिता कॅश प्राइज सुद्धा आहे 200 रुपयांचा टप्पा झील जर घ्याल तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय सन्माननीय हितेजी बारदा आदरणीय सन्माननीय हरिजी गुरु यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावण्यात दिला आहे. वन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लग्नाच्या विषयांमध्ये क्षेत्रक्षेत्र फील्ड करेल. तत्पूर्वी दुसऱ्या धाडीकरिता मिळाले दोन्ही फलंदाज आणि दुसरी धाव सुद्धा परिवर्तित केली जाते आणि दुहेरीने सध्याचा आकडा जाऊन पोहोचला पूर्व 9 अंकांवर आणि 9 संघात 9 धावा या स्कोरकार्डवर लागल्या गेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या सामन्यातील. उत्तर डिलिव्हरी योग्य प्रथा सुरू केला. शेवटचा चेंडूवर गोलंदाज राजूच्या माध्यमातून पहिला षटकार झाल्यानंतर गोलंदाज जिंकली करावी असं मात्र ठाकूरपूर कडे केलंय. गोलंदाज धावला गेला षटकाच्या समाप्त करताना जीबीएम धाव पोहोचलाय 9 या
आणि जसं फाटा आला तसा डोकं आवाज आला येईल के मोर अजून काही फेके हे तुमच्या हाताला तर पैशाच्या बाहेर बोलतील यामुळे प्रयत्न परंतु दर्शन करताना आणि 6 भाविकांना डुबकी होऊ शकतात
म्हणून स्ट्राइक रेट झाली असती तर त्याच्याबरोबर आपला धावसंख्या पण बदलली असती. परंतु इथे शेवटचा चेंडू आहे या शेवटच्या चेंडूवर मला काँग्रेसने स्वीकार केले. त्यावेळेस दिसलेली लवचिकता त्याच्या आतमध्ये. तसेच द्वितीय क्रमांक रोख रक्कम रुपये 9,000 हे सुद्धा जीबीएम अध्यक्ष मयूर कुडू यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. तसेच चषक सौ अश्विनी दीपेश बसवत ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. तृतीय क्रमांक आपण पाहतो आत्माराम वावले राव कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून 6,000 रुपये व चषक स्वर्गीय सौ सविता मंगल पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कृपेश मंगल पाटील यांच्याकडून प्राप्त झाले. चला या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मी अशोकजी कुडू आपणास विनंती करतो आपल्या शुभस्ते या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचे. या ठिकाणी आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होते. आदरणीय सन्माननीय अशोक कुडू यांच्या शुभ हस्ते नितविक 11 वर्सेस विघ्नहर्ता पॅकर्स. विघ्नहर्ता पॅकर्स विल बी कॉल अँड छापा हेड इज कॉल. यस आणि विघ्नहर्ता पॅकर्स विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला तत्पूर्वी आपण पाहूया काय घडते. SSK स्पोर्ट्स 80-18 वर्सेस जीबीएम. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो अक्षय कुडू. फलंदाजी तर मात्र चांगली झाली अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिली. गोलंदाजीमध्ये काय चमक दाखवता येईल का. सन्मानजनक स्कोर आहे कारण ह्या फील्ड वरती ज्याची आउटफील्ड एकदम फास्ट आहे आणि आउटफील्ड फास्ट असताना स्कोर हा कमीत कमी 45 असावा आणि त्या 45च्या वरती नेण्याची किमया जीबीएमच्या माध्यमातून होताना पाहतोय.
चला या नवसे प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी बक्षिसांची खैरात होताना आपण पाहतोय. महिलांसाठी एक टप्पा कॅच घेतला तरी पण बक्षीस लावले हितेश बाडगा आणि मयूर कोडू यांच्याकडून. तसेच लकी ड्रॉ आहे उद्याच्या दिवसात राजू कोडू यांच्याकडून महिलांसाठी लकी ड्रॉ असणार आहे. आपण लकी ड्रॉ खेळाडूंसाठी पण पाहतोय मितेश कोडू आणि निक्स वझे यांच्याकडून. चला दरम्यान सामना सुरू होतोय. अक्षय टू वैभव या ठिकाणी अतिशय पीच झाले चेंडू पाहिलं तर डाव्या हाताच्या बाहेरचा चेंडू लेग बिफोर द विकेट अपील केला होता. थर्ड अंपायर नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. या ठिकाणी पहिल्याच चेंडू वरती LB लेग बिफोर द विकेटचं सुंदर अपील मात्र झालं, परंतु हा बॉल पिच झाल्यानंतर आउटसाइड लेग स्टंप जाताना आपल्याला पंचाने दर्शवला गेला आणि त्यामुळे निर्धाव चेंडू. शिस्तबद्ध संघ आपल्यास प्राप्त झाले. कुमारी क्रियांशी कृपेश कुडू यांच्याकडून क्षेत्ररक्षणाचं चषक प्राप्त झाले कुमार नक्ष अमित पाटील. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र ऑफ साइडला टोलवलाय. चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करता आलं असतं. या ठिकाणी 2 धावा वाचवताना यश मिळालं असतं परंतु नाही. जयेश यांना हुलकावणी देऊन चेंडू जाते सीमारेषा पार. येतोय वैभवच्या बॅट. मॅच मध्ये मजा आहेच. बघूया अक्षय टू वैभव. चौकांशी खातं खोललंय वैभवने आणि या ठिकाणी आमच्या समालोचक कक्षाच्या वरून वैभवच्या बॅट मधून येतोय दमदार फटका. मिळतोय षटका. सन्माननीय प्रणय वझे यांच्याकडून टिपॉय सुद्धा मिळणार आहे मालिकावीर साठी. अतिशय अगदी बक्षिसांची खैरात होताना पाहतोय. त्यामुळे पुढचा चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूवरती प्रहार केला होता पण तो नॉन स्ट्राइक यांचा बॅटर आपण पाहिला मनीषला तो आदळला आणि मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू. संतोष कुडू यांच्याकडून पारितोषिक लागले. वैभवसाठी लगातार 3 षटकार 500 रुपये कमवा आणि हा घ्या. चेंडू हवे क्षेत्ररक्षक खाली परंतु काही करता येणार नाही कारण चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय या ठिकाणी डेड चेंडू घोषित करतात. आतापर्यंत काय केले अक्षयने फलंदाजी मात्र सुरेख केली. गोलंदाजी मात्र जी चमक दाखवायला पाहिजे ती दाखवता आलेली नाही. आतापर्यंत त्याच्या षटकागणिक आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केल्यात अक्षयने. आता मात्र थोडासा सूर हरवून बसलाय अक्षय. डाव्याच्या बाहेरचा चेंडू पंचांना कसरत करतायत. अगदी दुपारच्या सत्रामध्ये पंच या ठिकाणी दंडित करतायत. एका धावेने धावसंख्या मात्र इन्क्रीज होताना आपण पाहतोय 17. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 4, 6 आणि 6 म्हणजे 2 षटकार आणि 1 चौकार या षटकामध्ये आपण पाहतोय. आता मध्ये पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळलेला चेंडू सेफ झोन मध्ये येतोय. चेंडू 1 बाउन्स येतोय वैभवच्या बॅट मधून चौकार. मालिकावीर मोक्ष मितेश पाटील यांच्याकडून मालिकावीरचं चषक प्राप्त झाले तर प्रणय वझे यांच्याकडून एक टिपॉय मिळणार आहे. तसेच
या सामन्यासाठी लागणारे सर्व सन्मान चिन्ह आपल्यास प्राप्त झाले। स्वर्गीय पांडुरंग गोविंद कुडू व स्वर्गीय देवकीबाई पांडुरंग कुडू यांच्या स्मरणार्थ श्री सुदाम पांडुरंग कुडू, श्री रघुनाथ पांडुरंग कुडू आणि श्री अशोक पांडुरंग कुडू यांच्या माध्यमातून सर्व सन्मान चिन्ह आपल्याला प्राप्त झालेत। फायनलच्या मॅन ऑफ द मॅच आपल्याला प्राप्त झालेला आहे गौरव जयराम पाटील यांच्याकडून। तसेच सर्व मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट काव्यजल सन्माननीय श्री धनंजय नारायण पाटील यांच्याकडून सर्वांना टी शर्ट आणि टोपी मिळणार आहे आपल्याला। निकेश सुदाम कुडू यांच्याकडून टोपी प्राप्त झालेली आहे। तसेच युट्यूब लाईव्ह पाहतो आपण निकेश सुदाम कुडू, निलेश गणपत कुडू, रोहित सुरेश कुडू, विकी वसंत कुडू आणि परेश श्यामसुंदर कुडू यांच्याकडून आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण ज्याचं प्रायोजकत्व ह्या 5 जणांनी स्वीकारलेलं। पाणी व्यवस्था आपण पाहतोय दिनेश पाटील, मधुकर पाटील, सदाशिव पाटील, किशोर पाटील, नितीन कुडू आणि धनंजय चंद्रकांत पाटील या सर्व दात्यांमुळेच हे सजते नवसे प्रीमियर लीगचं पर्व दुसरं। आता मात्र आपण गोलंदाजी मार्क वरती जतीन येतोय, गोलंदाजी मार्क वरती जतीन येतोय आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मनीष। लकी ड्रॉ सुद्धा आहे निकेश वजा आणि मितेश कुडू यांच्याकडून खेळाडूंसाठी लकी ड्रॉ आहे। चला दरम्यान दुसरा षटक, पहिला चेंडू या ठिकाणी चेंडू हवेत आहे, स्वतः जतीन क्षेत्ररक्षक खाली आणि या ठिकाणी घेतोय झेल, संपतोय मनीषचा या ठिकाणी खेळ। एकवीस धाव संख्या आपण स्कोर बोर्ड मध्ये पाहतो 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर। आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 17, धावा हव्यात 29, 17 चेंडू 29 धावा। सौरव येतोय स्ट्राईक वरती, या ठिकाणी ऑफ साइडला चेंडू कव्हरच्या वरून टोलावलेला चेंडू येतोय, चौकार। इलेव्हनचा एक खेळाडू या ठिकाणी स्कोरबोर्ड लिहिण्यासाठी पाठवायचा आहे। मोक्ष 11 कृपेश पाटील आपण आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे। चेंडू आपण आता पाहतोय, चेंडू किती शिल्लक आहेत? चेंडू शिल्लक आहेत 15, धावा हव्यात 24 आणि या ठिकाणी नो चेंडू दंडित करतायत पंच नरेश किने आणि फ्री हिट दिली जाते। फ्री हिटचा इशारा आहे, लायसन्स दिले जाते। या लायसन्सचा फायदा करता येईल काय वैभवला? वैभव मात्र आता आपण पाहतो वैयक्तिक 20 धावांवरती खेळतोय। उंच प्रहार केला जातोय, चेंडू हवेत येतोय, एअर होस्टेसला टाटा बाय बाय करत षटकार। दुसरे फेरीतील सामने शक्यतो सुरू होतील। ज्याने मॅन ऑफ द मॅच प्राप्त केले त्याने मात्र तो टी शर्ट आणि ती कॅप घेऊनच उतरायचं आहे। बघूया पुढचा चेंडू ट्रॅव्हल होत, अक्षय त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण अक्षयच्या माध्यमातून। एक धाव मात्र या ठिकाणी वैभवच्या बॅटमधून अर्जित होताना धाव संख्या होते वैभव याची वैयक्तिक आपण पाहिली 27 तर संघाची आहे 34।
पुढचा चेंडू उजव्या दिशेच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पंच मात्र दंडित करतायत जतीनला. एक धाव्याने दंडित होते, अवांतर धाव्याने भर होते, अवांतर धाव्याने धावसंख्या मात्र इन्क्रीज होताना पाहतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 13, धावा हव्यात त्या 15. 13 चेंडू 15 धावा. पुढे येऊन डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या ठिकाणी बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही. निर्धाव चेंडू षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 35. चेंडू शिल्लक आहे आता 12, धावा हव्यात त्या 15. होताना आपण पाहतोय. तिसरं षटक घेऊन येतोय आपण पाहतोय भूषण पाटील. ओपनर बॅटर वैभव अजूनही आपण मैदानामध्ये पाहतोय. अगदी 1 हँडेड हा सामना खेचताना आपण पाहतोय वैभव पाटीलला. चेंडू शिल्लक आहेत 12, धावा आहेत 15. काय केलं जाईल, कुठली रणनीती आखली जाईल. गोलंदाजी मार्कमध्ये भूषण टू वैभव. फुल टॉस चेंडू या ठिकाणी दंडित. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. फुलटॉस चेंडू होता, या फुलटॉस चेंडू चांगला समाचार घेता आला असता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला थोडं समजलं नाही. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण हाताळलं गेलं, त्यामुळे 1 धाव अजूनही एक्स्ट्रा दिली गेली, 1 धाव वाढली. आपण पाहतोय SSK साठी धावसंख्या मात्र 37. अतिशय सुंदर प्रहार केला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. या ठिकाणी पुन्हा चुकी होते नरेंद्र वझे यांच्याकडून. चुकीला या ठिकाणी माफी नसेल. 2 धावा मात्र पुन्हा अर्जित केल्या जातात. SSK स्पोर्ट्सचे ओनर आपण पाहतोय सौरव स्वतः मात्र या ठिकाणी आहेत क्रीज वरती. सौरव आणि रुद्र हरेश्वर कुडू. अगदी स्मित हास्य असेल दोघांच्या चेहऱ्यावरती, कारण वैभव आयकॉन खेळाडू अजूनही क्रीज वरती आहे. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला, या ठिकाणी सन्मान दिला गेला. 1 धाव मात्र अर्जित केली गेली. एका धावेने आपण धावसंख्या वाढताना पाहतोय 40. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत केवळ 9 आणि धावा हव्या आहेत 10. 9 चेंडू 10 धावा. भूषण टू सौरव. या ठिकाणी आडवा पट्टा मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एक चिकी रन्स या ठिकाणी घेताना पाहिलं आपण सौरवच्या माध्यमातून. 1 धाव. धावसंख्या मात्र एकाने वाढते. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8, धावा हव्यात 9. 8 चेंडू 9 धावा. तसं पाहिले नवसाईचं मैदान पाहता अतिशय सोपं असं आव्हान आता मात्र येऊन ठेपलेलं आहे, कारण निर्धारित 24 चेंडू मध्ये 50 धावा करायच्या होत्या आणि मात्र आता येऊन ठेपलेल्या आहेत त्या 9 धावा पाहिजे असताना मात्र उंच प्रहार केला जातोय. चेंडू उत्तुंग असा षटकार. धावांवरती मजल मारले वैभवने. पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटची एज लागली गेली, मात्र त्या ठिकाणी स्वतः ओनर सरपंच साहेब आपण पाहतो इथे जे बाळगा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. आता मध्ये चेंडू शिल्लक आहेत 6, शेवटचा षटक आणि धावा हव्यात अवघ्या 3. स्वतःच्या वैयक्तिक 38 धावांवरती खेळताना आपण पाहतोय वैभव. 13 चेंडूचा सामना करत 38 धावा आणि 1 हँडेड सामना फिरवताना आपण पाहतो. त्याला शेवटचा षटक कोण घेऊन येईल, कारण काय झाले 4 षटकांचा सामना आहे, 4 गोलंदाज अनिवार्य आहेत. त्यामुळे प्रत्येक संघांमध्ये 2 गोलंदाज एकदम परफेक्ट आहेत. तिसरा गोलंदाज थोडासा काम करू शकतो, मात्र चौथा गोलंदाज कोण काम करेल तो जर चालला ना, ज्या टीम मध्ये चौथा गोलंदाज चालला ती टीम मात्र या ठिकाणी हवी होताना पाहतोय.
सन्मान्य सुधाकरजी कडू यांच्या माध्यमातून NPL पर्व 2 साठी 1000 रुपये आपल्याला आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले. सुदाम हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून 200 रुपये प्राप्त झालेले आहेत. तसेच सन्माननीय सुदाम पांडुरंग कडू यांच्याकडून 2100 रुपये प्राप्त झालेले आहेत. स्वर्गीय यशवंत महादेव कडू यांच्या स्मरणार्थ योगेश कडू यांच्याकडून 2100 रुपये प्राप्त झालेले आहेत. मंडळ त्यांचं ऋणी आहे. असेच सहकार्य नक्कीच पुढे जाण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य शाबासकीची थाप एक पाठीशी असणे गरजेचं आहे. आणि आता मात्र आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतो नरेंद्र वझे काय करेल, किमया करावी लागेल, जादुई फिरकी या ठिकाणी आपण पाहणार नरेंद्र वझेच्या माध्यमातून. कारण 6 चेंडू धावा हव्यात 3 गोलंदाजी मार्कमध्ये नरेंद्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सौरभ पाटील स्वतः ओनर सौरभ पाटील मात्र या ठिकाणी क्रीज वरती पाहतोय. सहा चेंडू 3 धावा पाहिजे असताना या ठिकाणी चेंडूला टोलवले ऑन साइडला क्षेत्ररक्षण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो परंतु माघारी धाडलं जाते कारण या ठिकाणी चुकीला माफी नसेल. कारण स्कोर होऊ शकतो, स्कोर आरामात आहे, फक्त विकेट टिकणे महत्वाची आहे. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा हव्यात त्या 2. वैभव आहे स्ट्राईक एंड वरती. नरेंद्र टू वैभव. आता मात्र चेंडूला धाडले फाईन लेगच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय, जातोय वाट पाहिली जाते. चौकार जाईल का, जाईल की नाही माहिती नाही, पण तत्पूर्वी आम्ही विजयाच्या मात्र 2 धावा निश्चित करू आणि या 2 धाव्याने संघ विजयी होतोय SSK स्पोर्ट्स.